वसई विरारसह नायगाव परिसरामधल्या विविध मागण्यांसाठी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज मुख्य कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरुवात केलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नायगाव शहरामधल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हे उपोषण या ठिकाणी सुरू आहे। प्रफुल्ल कदम जे आहे त्यांच्या या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यामुळे मनसेचं जे पूर्ण शिष्टमंडळ जे आहे या उपोषणामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलं आहे। नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही उपोषणाला बसला, तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? माझ्या प्रमुख 6 मागण्या आहेत। पहिली गोष्ट, रस्ता तातडीने बनवण्यात यावा। परत अग्निशामक दलाची गाडी ही तातडीने तिथे रुजू करण्यात यावी। परिवहन सेवा ठप्प आहे ती पूर्णपणे रुजू करण्यात यावी। स्ट्रीट लाईट, गटर लाईनचं तिकडे काही नियोजन नाही आहे। कचरा उचलला प्रॉपरली जात नाही आणि महानगरपालिकेचं एक रुग्णालय तिथे उभं करण्यात यावं। एकंदरीत पूर्ण आज जर वसई विरार शहराची अवस्था बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं जाळं पसरलेलं आहे। आज एक मुद्दा नायगावचा आहे। तुम्ही एकंदरीत मनसेचे शहर अध्यक्ष आहेत, काय भूमिका असेल? वसई विरारची परिस्थिती तुम्ही पाहतच आहेत। हजारो करोड रुपयाची टेंडर काढली तरी सुद्धा खड्डेमुक्त काही रस्ते होत नाही आहे। आमची एकच मागणी असेल की खड्डेमुक्त रस्ते आम्हाला हवे आहेत, चांगले रस्ते हवे आहेत, ही आमची प्रमुख मागणी असणार। सर, तुम्हाला काय वाटतं की कशी भूमिका असेल ही? एकंदरीत भूमिका म्हणजे बघा, आता वारंवार पत्रव्यवहार करून प्रशासनाचं थोडंही दुर्लक्ष करत आहे। आता आज तो आंदोलनाला बसला, आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेणारच आणि तरी त्यांनी मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही हजारोच्या संख्येने महानगरपालिकेवरती मोर्चा घेऊन येऊ। निश्चित आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे मनसे कार्यकर्ते जे आहेत या आमरण उपोषणापासून आता कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कशी भूमिका आहे? उपोषणाला आपण बसलेलो आहोत आणि आमचे अध्यक्ष सन्माननीय रावसाहेब ठाकरे नेहमी एक सांगतात की पहिलं प्रशासनाला हात जोडून सांगा आणि प्रशासन जर ऐकत नसेल तर हात सोडून। मग हा जो हात जोडूनचा आमचा हा एक प्रयोग चालू आहे। याच्यानंतर आम्हाला जर याच्यामधून प्रशासन आपल्या थाऱ्यावर आलं नाही, जर एखाद्या निर्णयावर आलं नाही तर आम्ही या ठिकाणी असं मला वाटतं की आयुक्त आहेत, आयुक्तांना या महानगरपालिकेमध्ये या इमारतीमध्ये आम्ही घुसू देणार नाही, त्यांना त्या ठिकाणी येऊ देणार नाही। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि या प्रश्न साधे मूलभूत प्रश्न आहेत, फार मोठे प्रश्न नाहीत, नेहमीचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। निश्चित आपण बघितलेलं आहे की कारण आज वसई विरार पावसाळा चालू आहे। अतिवृष्टीच्या नंतर पूर्ण वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये तसेच नायगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। ही खड्डे तातडीनं बुजवावेत आणि ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना देणं आवश्यक आहे त्या मिळाव्यात, या मागणीसाठी हे उपोषण आहे। जर प्रशासनानं याकडे जर दुर्लक्ष केलं तर पुन्हा हे आंदोलन आम्ही तीव्र करू असा इशारा सुद्धा मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।